अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील विकास कामांना महापौर ज्योती गाडे यांच्या प्रयत्नामुळे मोठा वेग आलाय। अहिल्यानगर महानगरपालिका ही नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा देणारी संस्था असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सोडवणं हीच खरी लोकसेवा आहे। शहरातील प्रत्येक प्रभागात विकास कामे करताना केवळ तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध कामं होणं गरजेचं आहे। एकदा विकास कामे योग्य पद्धतीने मार्गी लागल्यानंतर तीच कामे पुन्हा करण्याची वेळ येत नाही। नागरिकांना चांगले रस्ते, नियमित पाणी पुरवठा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था तसेच ओपन स्पेसच्या माध्यमातून चांगली सार्वजनिक जागा उपलब्ध व्हावी हीच आपली प्राथमिकता असल्याचं प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 3 येथील दळवीमाळा, सूर्योदय कॉलनी आणि सागरिका कॉलनी येथे ओपन स्पेस सुशोभीकरण आणि पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी अशोक पाटील, स्वप्नील गोरे, विजया पाटील, अजय ख्रिस्ती, रामभाऊ ठाणगे, रवींद्र चोबे, वैशाली सूर्यवंशी, सुदाम वाबळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। पुढे बोलताना महापौर ज्योती गाडे म्हणाल्या, प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यात येतोय। जमिनी अंतर्गत पिण्याच्या पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन, स्वच्छता व्यवस्था, रस्ते आणि प्रकाश व्यवस्था यांसारखी अनेक कामं प्राधान्यानं पूर्ण करण्यात आली आहे। नागरिकांच्या सहकार्यानं समस्या मुक्त आणि आदर्श प्रभाग निर्माण करण्याचा आपला संकल्प असून एकामागून एक विकास कामे मार्गी लागतायत। त्यापुढे म्हणाल्या की ओपन स्पेसचं सुशोभीकरण हे फक्त सौंदर्यीकरण नसून नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे। लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना परिसरात चांगली तसेच सुरक्षित जागा मिळावी यासाठी मनपाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत। विकास कामांमध्ये पारदर्शकता ठेवत नागरिकांना विश्वासात घेऊन काम करण्यावर भर दिला जातोय। यावेळी परिसरातील नागरिकांनी मनपाच्या या कामाबाबत समाधान व्यक्त केलं। प्रभागात पाणी, स्वच्छता, लाईट आणि रस्त्यांची कामं मार्गी लागली असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापौर ज्योती गाडे सातत्यानं प्रयत्नशील असतात। त्या महिलांशी थेट संवाद साधून पाणी, स्वच्छता, कचरा गाडी याबाबत विचारपूस करतात। त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी एक विश्वास निर्माण झाला असून आम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहोत अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर माननीय ज्योतिताई गाडे या आपल्या सर्वोदय कॉलनी, गुलमोहर रोड, दळवीमाळा येथे आलेले आहेत आणि आमच्या कॉलनीच्या पीव्हीसी ब्लॉक बसवायचं काम ओपन स्पेस मध्ये त्या आत्ताच उद्घाटन झालेलं आहे नुकतंच। आतापर्यंत ज्योतिताईंनी वॉर्डात नगरसेवक असल्यामुळे बरीचशी कामं मार्गी लावलेली आहेत। त्यांनी आमच्या रोडचं सिमेंट ब्लॉकचं काम केलेलं आहे, अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे आणि झाडूवाले, कचरावाले, कचरा गाडीवाले न येणारे ते नियमित आता आमच्याकडे येत आहेत। त्यामुळे आमच्या बऱ्याचशा समस्या ह्या सुटलेल्या आहेत। त्यामुळे ज्योतिताईंचे मी मनापासून आभार मानते। त्यांनी अशीच महानगरपालिकेची प्रगती आपल्या करावी ही मी त्यांना विनंती करते। धन्यवाद। आज आपण सर्वोदय कॉलनी, दळवीमाळा येथे पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचं काम आत्ताच या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी केलाय। येथील नागरिकांच्या अनेक या ठिकाणी बऱ्याच दिवसाची ही समस्या होती। काही ओपन स्पेसमध्ये आमच्या ज्येष्ठांसाठी किंवा मुलांना खेळण्यासाठी येथे जागा नाही, तर ताई आम्हाला येथे पेव्हिंग ब्लॉक तरी बसून द्या। तर त्यांच्या मागणीनुसार आपण त्यांची ही मागणी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम आज या ठिकाणी होतंय आणि आपण ते आता येत्या महिन्याभरातच ते काम पूर्ण होईल। आणि आत्ताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या या भागातील आपण रोडचं काम असू किंवा ड्रेनेजचं काम असू, कचरा गाडी असो, कुठल्याही समस्या या ठिकाणी ठेवलेल्या नाहीत, त्या सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय। धन्यवाद। आज या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर माननीय ज्योतिताई गाडे आमच्या सर्वोदय कॉलनीमध्ये आलेल्या आहेत आणि या ठिकाणी हा जो ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉकचं काम याचं उद्घाटन आज त्यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। तर आमच्या कॉलनीच्या वतीनं मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।